काही गोष्टी अशा असतात ज्या कमी शब्दात जास्त सांगता येतात. तर त्याच्यामध्ये काही कवी लोक मांडत असतात, काही लेखक मांडत असतात, काही वक्ता मांडत असतात. अशाच एका कवीनं एक गीत मांडलं होतं. गीत तर काही मला म्हणता येणार नाही, कारण गीत म्हणणं काही भिक्खूचं काम नाही. त्याचे फक्त बोल मात्र मी तुझ्यासमोर मांडतो. काय घेऊन आलास तू, किंवा काय घेऊन आलीस तू, काय घेऊन जाशील तू, पाप पुण्याचे ओझे शिरावर फक्त वाहून नेशील तू. तन नाशिवंत म्हणजे तन म्हणजे शरीर, हे धन नाशिवंत, तन नाशिवंत हे धन नाशिवंत, मनाचा ह्या अंत ना ठावे कुणाला. तन नाशिवंत हे धन नाशिवंत, मनाचा ह्या अंत ना ठावे कुणाला. मन मोकाट सुटलं जरी का, मोकाट म्हणजे सैराट. मन मोकाट सुटलं जरी का, किती किती आवडशील तू, काय घेऊन आलास तू, काय घेऊन जाशील. शिलासाठी पाहिजे ध्यानाचा अभ्यास, किंवा शिलासाठी पाहिजे ध्यानाचा अभ्यास. आणि ध्यानामुळे प्रज्ञा होती जोरदार. करुणेच्या अशा सागरात अरे मानवा तरशील तू, काय घेऊन आलास तू, काय घेऊन जाशील तू, पाप पुण्याचे ओझे शिरावर फक्त वाहून नेशील. मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे, जितके काही प्राणी या जगामध्ये उत्पन्न झाले, जिवंत प्राणी, त्या सर्व प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी आहे मनुष्य प्राणी. आणि बुद्ध म्हणतात मनुष्याचा जन्म मिळणे दुर्लभ गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. कारण मनुष्याचा जन्म प्राप्त करण्यासाठी खूप कुशल कर्म करावे लागतात. त्यालाच पर्यायी शब्द आहे कुशल कर्माला पुण्यकर्म, त्यालाच पर्यायी शब्द आहे शुभ कर्म, त्यालाच पर्यायी शब्द आहे चांगले कर्म, चांगले काम. दोनच प्रकारचे मनुष्याला कर्म करावे लागतात, एक तर चांगलं किंवा वाईट, कुशल किंवा अकुशल, पापकर्म किंवा पुण्यकर्म, शुभ कर्म किंवा अशुभ कर्म. पंचशिलामध्ये तेच सांगितले. आता मुलांना आपण शाळेत टाकतो, अगोदरच्या काळात पहिल्या वर्गापासून सुरुवात व्हायची, त्याच्या अगोदर तुकडीपासून सुरुवात व्हायची, त्याच्यानंतर पहिला वर्ग सुरू झाला, त्याच्यानंतर बालवाडी सुरू झाली, आता KG1, त्याच्या अगोदर आली नर्सरी, आणि काय प्ले ग्रुपही आला म्हणते त्याच्यात, अजून आमच्या कानावर आलाच नाही. तर हे जे संस्कार बिंबवण्याचे एक प्रकारचे कारखाने म्हणा, तर तेव्हापासून मुलांना शिकवलेलं आहे. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना म्हणतात खोटं बोलू नको. ज्याप्रमाणे क्रमाक्रमानं शिक्षण खालपासून वरपर्यंत जाते, तसे बौद्ध संस्कारही खालपासून वरपर्यंत गेले पाहिजे. मदरसा हे नाव ऐकलं का आपण? कायले म्हणतात मदरसा?
मदरसा नाव ऐकलं आहे ना? कशाला म्हणतात मदरसा? धार्मिक शिक्षण देणारी संस्था म्हणजे मदरसा. तसे बौद्ध धर्माचे मदरसे आहेत काय? बौद्ध धर्मात संस्कार कसे माहीत होती? क्रमाक्रमानं जावं लागलं. तर सर्वात क्रम कोणता आहे? आपण इथं सुरुवात केली आणि आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात तिथूनच असते. पण ते सुरुवातीतच जर आपल्याला काहीच माहीत नसेल पुढे काय? सुरुवात काय आहे? अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादे. असे भगवान बुद्ध आहेत जे अनंत आहेत, परिपूर्ण ज्ञानी आहेत आणि अशा परिपूर्ण ज्ञानी मानवाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणारे सर्वश्रेष्ठ अशा त्या भगवंताला आम्ही प्रणाम करतो, वंदन करतो. इथून सुरुवात आहे. नंतर स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्कार. जो भगवंताचा धम्म आहे, मार्ग आहे, तो सुआख्यात आहे, स्पष्ट आहे. त्याच्यात काही लपवणं छपवण्याचं काही कारण नाही. असा जो अनुत्तर असा मार्ग आहे बुद्धाचा, त्या मार्गाला सुद्धा आम्ही प्रणाम करतो, वंदन करतो, अभिवादन करतो, पाया पडतो. तिसरा सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघ संगम मान. जो भगवंताचा श्रावक संघ आहे, भिक्खू संघ आहे, भगवंताच्या मार्गावर चालणारा संघ आहे, तो उचित मार्गानं चांगल्या मार्गाने जाणार आहे. म्हणून त्या संघाला सुद्धा आम्ही प्रणाम करतो, वंदन करतो. म्हणतो आपण, भिक्खू म्हणतात म्हणा ना, आपण म्हणतो, पण त्याचा अर्थ काय होते बहुतांश माहित नाही. आणि हे मुखपाठ पाहिजे प्रत्येक बौद्धांना. त्याच्यानंतर आहे क्षमा याचना. ओकास बंदामी बनते. हे बनते आम्ही आपल्याला वंदन करतो, आम्हाला वेळ द्या, अवकाश द्या. द्वारत्त येणं मयं कर्तन सभा प्राणिकमुतुले. काया वाचा मनाच्या ह्या 3 द्वारांच्या द्वारे जर आमच्याकडून काही गलती झाली असेल, अपराध घडला असेल तर आम्हाला क्षमा करा. क्षमा केल्यानं, क्षमा मागल्यानं मनुष्याचं मन स्वच्छ होते, साफ होते. अगोदरच्या काळात काय होतं? आता तुम्ही बसले आहे आणि इथून एखादा व्यक्ती गेला आणि बसलेल्या माणसाला जर लाथ लागली, पाय लागला, तर अगोदरच्या काळात काय होतं? काय करायचे? डायरेक्ट पाय लागायचे. कारण लाथ लागल्यावर मोठा राग येते माणसाला, मला लाथ मारली. पण जेव्हा तो शरण आला, पाय पडून राहिला तुमच्या, तर तुमचा राग कापूरून जातो, क्रोध कापूरून जातो आणि तुमच्या मनात क्षमेची भावना उत्पन्न होते आणि मन साफ होते. आताच्या काळातही आहे ते, पण आता कोणी पाया पडत नाही, पायाला हातही लावत नाही, शरण येतही नाही. म्हणतात काय? स्वारी स्वारी असे म्हणतात, जसे उपकार करून राहिले त्याच्यावर. अरे इतने जोर से मुझे लात लगी तेरी, बोल दिया ना बोलते स्वारी. जसा उपकार करून राहिला, गुन्हा तर केला. ही पद्धत परिवर्तन आहे, बदलत आहे. अगोदरच्या काळात लहान मुलं, किशोरवयीन मुलं वयस्कर माणसाला घाबरायचे. त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं वाईट काम करताना, वाईट खेळताना दिसत नसत. आता उदाहरणार्थ पत्ते पिसणे, गुटखा खाणे, मुलगा आणि बाप दोघे सोबतच करतात. हा परिवर्तन. अगोदर काय होतं? खूप मुलं असली तरी आई वडिलांना मान द्यायचे, घाबरायचे, भीती त्यांना असायची आई वडिलांची, मारतील म्हणून काही आपण काही चुकीचं काम केलं. आता तर नाही राहिला. तर अगोदर काय होतं? हम दो हमारे 10-12. आता हम दो हमारे 2 आहे ते 1. त्यानं म्हटलं बसा, दोघंही मायबाप बसते खाली. त्यानं म्हटलं उभे वाटत. काय परिवर्तन आहे? बौद्ध होण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञामध्ये 17व्या नंबरची प्रतिज्ञा आहे, मी दारू पिणार नाही. किती मोठा समाज दारू पितो? दारू पिणे चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे ना, खतरनाक आहे ना. त्याच्यामुळे बरेच झगडे, भांडणं, घरातले तंटे, वाद उत्पन्न होतात. पण याच्यापेक्षा भयानक एक रोग आहे आणि तो रोग महिलांना आहे. कोणता? सिरियल पाहणे. सिरियलमध्ये इतक्या महिला गुंग झाल्या, बुद्ध धर्म वाचायला, जाणायला, बुद्ध घ्यायला जायला वेळ नाही.
अगोदरच्या काळात पुरुष ड्युटी करून आले, शेतातून आले किंवा कुठलेही कष्ट करून आले तर महिला काय करायच्या, अगोदर पाय धुवायला पाणी द्यायच्या, प्यायला पाणी द्यायच्या, मग चहा ठेवायच्या, चहा द्या. आता मनुष्य आला का तो आपल्या हाताने आपले डोळे बाजूने काढून बसतो, पाणी आता मिळेल मग मिळेल, तोंडानं म्हणतो अरे पाणी गेले पाजा, चहा बी बनव, थांबा म्हणजे एकच भाग राहिला. ही अवस्था आहे. एवढाच वेळ जर आपण बुद्धिझम वाचण्यासाठी दिला तर तुमचा फार मोठा फायदा होईल. आणि प्रत्येक काम मनुष्य जेव्हा करतो फायदा किंवा नुकसान हे पाहूनच करतो. आता मी एकदा रेल्वेनं प्रवास करत असताना एका व्यक्तीनं मला पाहिलं, म्हणते का हो हे असे कपडे घातले तर तुमचा काय फायदा आहे. मी म्हटलं तू जे हे कपडे घातले तुझा काय फायदा आहे. तो म्हणाल मला असं आवडतो म्हणून घातलं. मला अशी आवडतो म्हणून मी घातलं. जसा प्रश्न तसं उत्तर. तर ही पद्धत पाहिजे. क्रमाक्रमानं आपल्याला पुढे जायचं. तर आता मला हे सांगा तुम्ही, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ख्रिश्चन धर्माच्या धर्मग्रंथाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? येशू ख्रिस्ताच्या बायबल बऱ्याच लोकांना माहित आहे. आणि मुस्लिम धर्माचा कुराण ते सर्वांना माहित आहे. हिंदू धर्माचे भरपूर आहेत. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथाचं नाव माहित आहे का? इथं सरासरी 80-90% बौद्ध लोक असतील असं आपण गृहीत धरू. आहे का बौद्ध धर्मग्रंथाचं नाव माहीत? आता ज्यांना आपल्या धर्मग्रंथाचं नावच माहीत नाही त्या धर्मग्रंथामध्ये काय लिहिलं आहे केव्हा समजेल? मी येतो तिथंच येतो. तर धर्मग्रंथाचं नाव आहे आपल्या त्रिपिटक. काय नाव आहे? त्रिपिटक. आता हे भिक्षू लोकांनी प्रचार करून प्रवचनामधून सांगितल्यामुळे आता काही लोकांना माहीत झालं की त्रिपिटक हे आपल्या धर्मग्रंथाचं नाव आहे. मग त्रिपिटकामध्ये ग्रंथ किती आहे? पहिला आहे विनय पिटक, दुसरा आहे सुत्त पिटक, तिसरा आहे अभिधम्म पिटक. विनय पिटकाचे मुख्य 3 भाग आहेत, तसे 5 भाग आहेत पण मुख्य 3 आहे. चूळखंड, महाखंड आणि परिवार. ज्याचे नाव नाही ऐकले आपण कधी, बौद्ध लोकांनी हे नाव नाही. दुसरं आहे सुत्त पिटक. सुत्त पिटकाचे 5 भाग आहेत. प्रत्येक भागाला म्हणतात निकाय. अंगुत्तर निकाय, दिग्ग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय. हे 5 निकाय. पहिलं जे निकाय आहे अंगुत्तर निकाय, ते 11 भागांमध्ये आहे. प्रत्येक भागाला निपात म्हणतात. 11 निपातांमध्ये आहे. आता 11 निपातामध्ये कसं आहे थोडक्यात. पहिल्या निपातामध्ये एकच गोष्ट सांगत नाही, दुसऱ्या निपातामध्ये 2 गोष्टी, तिसऱ्या निपातामध्ये 3 गोष्टी, चौथ्या निपातामध्ये 4 असे 11 भागामध्ये. आणि दुसरं दीर्घ निकाय. दीर्घ निकाय दीर्घ म्हणजे मोठे मोठे सूत्र, मोठ्या गाथा आणि मोठा उपदेश. आणि बुद्धाच्या पूर्वी झालेल्या 27 बुद्धाची माहिती दीर्घ निकायामध्ये मिळते. त्यानंतर आहे मध्यम निकाय. मध्यम निकायचे 152 सूत्र, मूळ 50 टक्के, मध्यम 50 टक्के आणि उपरी 50 टक्के. त्यानंतर 4था आहे संयुक्त निकाय. 5वा आहे खुद्दक निकाय. खुद्दक निकायाचे 15 ग्रंथ. त्या 15 ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे विमानवत्थू. काय नाव आहे? विमानवत्थू. त्या विमानवत्थूचं मराठीत भाषांतर केलेलं आहे मी. त्याचे 2 भाग केले, एक पुरुष विमानवत्थू, एक स्त्री विमानवत्थू. विमान म्हणजे भवन त्या निवासाला किंवा त्या घराला म्हणतात जिथं कुठल्याही गोष्टीची चणचण नाही, सर्व गोष्टी ऑलवेज आहेत, त्याला भवन म्हणतात विमानवत्थू. आणि त्यामध्ये काय आहे, ज्या म्हणजे पुरुष विमानवत्थू मध्ये पुरुषांनी जे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, शुभ कर्म केले, चांगले कर्म केले, त्याचे लाभ त्यांना काय काय झाले याची माहिती. स्त्री विमानवत्तू म्हणजे काय, ज्या महिलांनी कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, शुभ कर्म केले आणि कोणतं दान केल्यानं
काय काय त्याचे लाभ झाले याची प्रत्यक्ष माहिती त्या पुस्तकात आहे. जोपर्यंत आपल्याला लाभ दिसत नाही तोपर्यंत आपण काम करायला पुढे जात नाही. म्हणून आता आम्हाला, आणि हे काय आपल्या जवळचं नाही, त्रिपिटकात नाही, धम्मपद सुद्धा त्या 15 ग्रंथांपैकी एक आहे. लांबच आहे म्हणून मी थोडक्यात घेतो. हा जेवणाचा वेळ झाला, कारण भगवान बुद्धानं म्हटलं आहे जोपर्यंत ज्याच्या पोटात अनाज नाही त्याला धर्म काही समजत नाही. म्हणून ज्यांना लागेल ते स्त्री विमान मथू नावाचं पुस्तक माझ्याकडे आहे आणि त्याची फार मोठी किंमत नाही, फक्त 30 रुपये किंमत आहे. आणि पुढचं तोड सांगतो. पुढचा पिटक आहे अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आहे. ते वाचणं तर फार कठीण आहे. म्हणून आजच्या प्रसंगी तुम्ही केलेल्या कुशल कर्माचं, कारण पुण्यकर्म केल्याशिवाय मनुष्याच्या भविष्यामध्ये सुखकारक घटना घडत नाही. आणि जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट पडेल, विपत्ती पडेल, आपत्ती पडेल, तेव्हा तेव्हा मनुष्य काय करतो, आपल्या पाठीराख्याला आठवण करतो. कोणी देवाले मानतो तो म्हणजे देवा धाव, कोणी आई वडिलाने मानतो आई वडिलांनी धाव, भाऊ धाव, दादा धाव, आई धाव, ताई धाव, सारा धावा करतात संकटात. बुद्ध म्हणतात कोणीच नाही येणार त्या संकटामध्ये, फक्त एक येऊ शकते, ते म्हणजे तुम्ही केलेले कुशल कर्म, तुम्ही केलेले पुण्यकर्म, तुमच्या हातून झालेले चांगले कार्य. त्या पुण्यकर्मांना हाक मारा. हे माझ्या पुण्यकर्मांनो, मी जर खरोखर कोणाला मदत केली असेल, सेवा केली असेल, दानधर्म केला असेल, ते माझ्या पुण्यकर्मांनो मला मदत करा. आणि त्यावेळेस ते पुण्यकर्म कुठल्याही रूपात, ते कुशल कर्म कुठल्याही रूपात तुमचं संकट निवारण्याचं राहणार नाही. आजच्या प्रसंगी इथंच थांबतो. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण भवतु. सर्व बुद्धाने ती घटना, त्या घटनेचं स्मरण इथे मी करतो की राजा बिंबिसार बुद्धाला भोजनासाठी निमंत्रित करतो, भोजन देतो बुद्धाला, भिक्खू संघाला. आणि त्या रात्री त्याच्या महालाच्या भोवती जोराजोरात ओरडण्याची आवाज येतात, रात्रभर येत राहतात. आणि तो राजा चिंतित पडला, घाबरला. मी तर शुद्ध चित्ताने, श्रद्धा चित्ताने बुद्धाला दान केलं, पण हे आवाज कशाचे आहेत त्याला समजलंच नाही. तो बुद्धाकडे जातो आणि बुद्धाकडे जाऊन बुद्धाला हे सविस्तर सांगतो. तेव्हा बुद्ध सांगतात, राजा, ते तुझेच नातेवाईक आहेत, त्यांचे ते आवाज आहेत, ते तुझ्या महालाच्या भोवती ओरडतात. या उद्देशाने ओरडतात, म्हणजे त्यांचा हा उद्देश आहे की पूर्वीच्या बुद्धांनी, ते गेले होते पूर्वीच्या बुद्धांच्याकडे, ते नातेवाईक. म्हणजे एक प्रसंग आहे. बुद्ध त्या राजाला सांगतात की एक 92 कल्प झाले, तेव्हा पुष्य नावाचा बुद्ध झाला होता. पुष्य नावाचा बुद्ध. त्या बुद्धाची 3 महिन्यापर्यंत त्या राजाकडे जबाबदारी सोपवली होती. आणि त्या राजाने 75,000 लोक स्वयंपाक करून वाढण्यासाठी, म्हणजे खूप मोठा भिक्खू संघ होता, 75,000 लोक नियुक्त केले होते फक्त भोजन वाढण्यासाठी. बुद्धाला आणि भिक्खू संघाला ते भोजन दान करत होते. तर बुद्धासाठी जे भोजन ते तयार करत होते, ते भोजन एवढं सुगंधित, एवढं सुवासिक, एवढं सुंदर भोजन. ते विचार करतात की एवढं सुगंधित, एवढं सुवासिक, एवढं सुंदर भोजन आम्ही कधी पाहिलंच नाही.
आणि ते भोजन जेव्हा तयार करतात तेव्हा त्यांची मुलंही खाण्यासाठी ओरडतात, तर ते मुलांना देतात. त्यांच्याही मनामध्ये ते भोजन खाण्याचा विचार येतो, एवढं सुंदर भोजन आम्ही कधी खाल्लंच नाही. आणि ते भोजन खातातही आणि चोरून ठेवतात. आणि नंतर बुद्धाला ते दान करत असतात. हे 3 महिन्यापर्यंत ते सुंदर भोजन ते लोक स्वतः खातात, चोरून ठेवतात आणि नंतर बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान करतात. त्यांचा दोष कोणता आहे? बुद्धाला भिक्खू संघाला उष्ट भोजन चालणे. आधी ते खातात, चोरून ठेवतात, आपल्या मुलांना देतात. अशा प्रकारचं त्यांचं कर्म. ते मृत्यूनंतर ते जिथे उत्पन्न होतात प्रेत योनीमध्ये, आणि प्रेत योनीमध्ये उत्पन्न झाल्यावर त्याच्या पुढे ककुसंध नावाचे बुद्ध होतात. त्या बुद्धाकडे ते जातात आणि त्यांना ते सुंदर भोजन आम्हाला कधी मिळेल असं विचारतात. तेव्हा ते ककुसंध बुद्ध सांगतात, माझ्या काळात तर शक्य नाही. पुढे कोनागमन नावाचे बुद्ध होते, त्यांच्याकडे जाऊन विचारणा करा. मग ते कोनागमन नावाचे बुद्ध झाले तेव्हा त्यांच्याकडे जाऊन विचारतात, आम्हाला ते सुंदर भोजन कधी मिळेल? तेव्हा ते कोनागमन नावाचे बुद्ध सांगतात की माझ्या काळात तर तुम्हाला ते भोजन मिळणे शक्य नाही. पुढे काश्यप नावाचे बुद्ध होते, काश्यप बुद्धाकडे तुम्ही जा आणि त्यांना विचारा. तेव्हा ते काश्यप बुद्धाकडे जातात आणि काश्यप बुद्धाला विचारतात, भगवान आम्हाला ते सुंदर भोजन कधी मिळेल? तेव्हा काश्यप बुद्ध सांगतात, माझ्या काळातही तुम्हाला भोजन मिळणे शक्य नाही. पुढे गौतम बुद्ध होणार. गौतम बुद्धाच्या काळात तो भोजन दानाचं नियोजन करणारा तो राजा बिंबिसार या नावाने उत्पन्न होईल आणि तो तुमच्या नावाने बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान करेल. तेव्हा तुम्हाला ते सुंदर भोजन, सुगंधित भोजन मिळेल असं सांगितलं होतं. बुद्ध सांगतात त्या राजा बिंबिसाराला, तुम्ही आता उत्पन्न झाले राजा बिंबिसार नावाने, परंतु तुम्ही जे काल भोजन केलं हे त्यांच्याकरिता दिलंच नाही. तुम्ही दान दिलं, शुद्ध चित्ताने दिलं, परंतु त्यांच्या नावाने तुम्ही दानच केलं नाही. आणि म्हणून राजा बिंबिसार त्यांच्या नावाने, त्या नातेवाईकांच्या नावाने भोजन दान करतो. आपण जसं उत्सर्ग केला तसा उत्सर्ग करून त्या नातेवाईकांच्या नावाने बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन दान करतो. मग भोजन दान दिल्यानंतर हे पुण्य केल्यावर त्याही रात्री ते लोक जोराजोरात ओरडत होते महालाच्या भोवती. दुसऱ्या दिवशी राजा बुद्धाकडे जातो. तेव्हा बुद्ध सांगतात, अरे तुम्ही जे काल भोजन दिलं, भोजन आणि पाण्याचं दान केलं, त्यांना दिव्य पाणी, दिव्य भोजन प्राप्त झालं, परंतु त्यांच्या अंगावर वस्त्र नाहीत म्हणून ते ओरडतात. तेव्हा बुद्धाला चिवर दान केलं, भिक्खू संघाला चिवर दान केलं. तेव्हा त्या लोकांना दिव्य वस्त्राचा लाभ झाला. बुद्ध म्हणतात की राजाला, आता तुझ्या त्या नातेवाईकांना वस्त्रही लाभ झाले, भोजनही मिळालं, सुंदर भोजन आणि पाणीही मिळालं. आता ते तृप्त झाले सगळं भोजन वगैरे घेऊन, आणि ते प्रेत योनीमधून मुक्त होऊन आता देव योनीमध्ये सुगतीला गेले. अशा प्रकारे बुद्ध सांगतात.
तेव्हा उपस्थित सर्व लोक त्यांच्या मनात विचार येतो, भगवान तुम्ही सांगितलं परंतु आम्ही कुठं पाहिलं. तेव्हा बुद्धामध्ये ते बल असते. बुद्ध त्या बुद्धिबलाने त्या सर्व लोकांना, ते जे ओरडणारे ते प्रेत येऊन इथले सर्व लोक उभे केले, त्यांच्या समोर दाखवले, त्यांना दृश्य दिसले, सर्व लोकांनी पाहिलं त्यांना, आणि सर्व लोकांनी कबूल केलं की आम्ही बुद्धाला आणि भिक्खू संघाला उष्ट भोजन रोज देत होतो आणि आम्ही चोरून खात होतो. हा तो अपराध होता, तृष्णा, यालाच तृष्णा म्हणतात. आणि त्यामुळे तेव्हापासून तर हे गौतम बुद्धाच्या पर्यंत आम्हाला ते सुंदर भोजन मिळालेलं नाही. तोपर्यंत आम्ही ह्या प्रेतयोनीमध्येच भटकत आहोत. एवढा 92 कल्प, इतका दीर्घ कालावधी अशा प्रकारे सांगतात. तेव्हापासून मृत्यूनंतर हा विधी आपण या उद्देशाने करतो की ज्याचा मृत्यू झाला त्यांनी बुद्धाच्या मध्यम मार्गानुसार शील पालन, समाधीची भावना केली नाही, बुद्धाच्या धर्मानुसार बुद्ध धर्म संघाच्या प्रति श्रद्धा उत्पन्न केली नाही, त्यांनी ह्या मध्यम मार्गानुसार आपलं जीवन जगून ते मुक्त झाले नाही, तृष्णामुक्त झाले नाही. आणि म्हणून तृष्णामुक्त होईपर्यंत आपण त्यांचे नातेवाईक त्यांच्या उद्देशाने हे पुण्य करत असतात. त्यांनी करायला पाहिजे, कारण ते मुक्त झाले नाहीत. आणि म्हणून आपण तेव्हापासून हा विधी करतो. आज हा विधी आपण संपन्न केला. जास्त वेळ नाही आपल्याला सविस्तर सांगायला, आणि म्हणून मी संक्षिप्तमध्येच तुम्हाला याचा उद्देश सांगित आहोत. आज आपण जे दान केलं, पुण्य केलं, हे पुण्य आपल्या पूर्वजांना, ज्यांचा मृत्यू झाला त्यांना, विशेष करून दिवंगत उत्तमरावजी पंडित यांना, आणि आपले पूर्वज म्हणजे कोण, आपल्या पिढीतील जे मृत्यूपदाला गेले त्यांनाही या पुण्याचा लाभ हो. दृश्य अदृश्य सर्वांनाच, सर्व प्राण्यांना, या संसारातील सर्व प्राण्यांना आपण केलेल्या पुण्याचा लाभ होऊन ते मुक्त होत, आपल्यालाही या पुण्याचा लाभ होऊन आपल्याही जीवनामध्ये आपल्याला उत्तम सुखाचा लाभ हो, अशी मंगल कामना करतो. आणि उपस्थित भिक्खू संघ आपल्या पुण्याचं अनुमोदन करतात. बुद्धाच्या भाषेमध्ये बुद्धाने ज्या शब्दात अनुमोदन केले त्या शब्दात करतात. दुःख पत्ताचनी दुःखा, भय पत्ताचनी भया, शोक पत्ताचनी शोका, भवन्तो सर्वे पाणिनो, एतावताच अम्मेहि सम्मतं पुण्य संपदं, सर्वे देवा अनुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया, दानं ददन्तु श्रद्धायां शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता, सर्वे बुद्धा बलप्रतापच्यकानां च यं अर्हन्तानां च तेजेन रक्षं बन्धानि सर्वसु, आकाशठा च भूमठा देवानागा महीर्तिका, पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं, चिरं रक्षन्तु देशनं, चिरं रक्षन्तु त्वं परन्ति, सर्वेतियो विवर्जन्तु सर्वरोगो विनश्यतु, माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव, अभिवादनशीलिस्स नित्यं वर्धापचायिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वन्नो
सुखांबलंती साधु साधु म्हणा सर्वांनी साधू साधू सर्वांनी सर्वांचं मंगल हो सर्व रोगातून दुःखातून भयातून मुक्त हो बुद्ध धर्म सांगतील रत्नांच्या प्रभावाने साधू साधू संघातील रत्नांचं पूजन करा दिवंगत उत्तमरावजी पंडित यांच्या प्रतिमा आहे त्या प्रतिमाच्या पुढे पुष्प ठेवा सर्व या फुलं आहेत सर्व चला